नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे 16 सप्टेंबर 2024 रोजी काही समाजकंटकांनी ईदच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निदर्शनास आले। संदर्भात नांदुरा येथे बजरंग दल पदाधिकारी यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून तक्रार दिली आहे। परंतु सदर तक्रारीमध्ये नमूद असताना देशविघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कोठेही राष्ट्रद्रोही देशद्रोही गुन्हा अद्याप दाखल नाही। तरी सदर व्हिडिओमध्ये स्पष्ट असताना व व्हिडिओ त्याच गावातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी स्टेटस फेसबुकवर व्हायरल केला असताना सदर पुरावे असून सुद्धा देशद्रोहाची कलम लावण्यात आलेली नाही। तरी निवेदनाद्वारे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून सर्व भारतीय तीव्र रोष व्यक्त करीत निवेदन देत सदर गुन्ह्याची लवकरात लवकर चौकशी करून पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर कडक कारवाईचे आदेश संबंधित विभागास देण्यात यावे। नांदुरा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अपराध क्रमांक 0553/2024 मध्ये देशद्रोह कलम लावण्यात यावी। तसेच देशविरोधी शक्तींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डोकेवर काढण्याची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे। अशीच घटना अकोल्यात आतंकवाद्यांचे पोस्टर ईदच्या मिरवणुकीमध्ये लावल्याचे दिसून आले। त्यामुळे अशा मानसिकतेच्या समाजकंटक देशद्रोही लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करावे, जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या मानसिकतेला आळा बसेल व देशाचे वातावरण गढूळ करणाऱ्या मानसिकतेला समज मिळेल। तरी सर्व भारतीय समाज व्यवस्था व समाज बांधवांचा विचार करून देशद्रोहा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बजरंग दल लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल व आंदोलनाची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन जिल्हाभर विश्व हिंदू परिषद प्रांतासह मंत्री ॲडव्होकेट अमोल अंधारे, बजरंग दल विभाग संयोजक गजानन धोरण यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून धरणे आंदोलनाच्या वेळी देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येत भारतीय नागरिक, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 16 तारखेला वडनेर भोलजीमध्ये ईद ए मिलादच्या दिवशी पोलीस स्टेशनची कोणतीही परवानगी नसताना त्या गावामध्ये रॅली काढण्यात आली। रॅली काढली, धार्मिक कार्यक्रम आहे, याला आमचा कोणता विरोध नाही। भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये प्रत्येक समाजाला, धर्माला आपापल्या कार्यक्रमामध्ये आपापल्या समाजाचे कार्यक्रम घेतले पाहिजे अशी स्वतंत्र सर्वांना रचना करून दिली। आणि म्हणून 16 तारखेला कोणतीही परवानगी नसताना ज्या गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली त्या गावामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे जय जयकार करणारे ते कोण आहे याची रितसर तक्रार बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सुशील कोल्हे यांनी दिली। तक्रार दिल्यानंतर त्यावर रितसर पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला, परंतु गुन्ह्यामध्ये देशद्रोहाचा कलम अजून वाढलेला नाही। भारतामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार आम्ही कसं काय सहन करणार आहे? आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे हिंदू मुस्लिम आंदोलन नाही, ह्या देशाच्या अखंडतेचं आंदोलन आहे, देशाला एकतेचं आंदोलन आहे। आणि म्हणून जे कोणी भारतीय विचारसरणीचे मुस्लिम बंधू आहे, आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये जे माथे फिरू समाजकंटक विघ्न संतोषी लोकांनी पाकिस्तानचा जय जयकारचा नारा मारला, अशा लोकांना समोर आणण्याची जबाबदारी त्या गावातल्या राष्ट्रभक्त मुस्लिमांचीच आहे। कारण या देशामध्ये राहून जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर भारतातला कोणताच नागरिक ते खपून घेणार नाही। आणि म्हणून आम्ही सरकारला म्हणजे गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहे की या देशामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणारे जे कोणी लोक असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा कलम समाविष्ट करण्यात, फक्त नांदुरात नाही अकोल्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवाद्याचं प्रदर्शन झालेलं आहे, त्यांचे पोस्टर फडकवण्यात आलेले आहे। म्हणजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये तरुणांसमोर कोणता आदर्श हे देशविघातक संघटना करू लागलेले आहे याचा तपास सुद्धा केला पाहिजे। ही काळाची गरज आहे की या देशामध्ये राहून पाकिस्तान जय जयकारचा नारा दिला जातो, या देशामध्ये राहून आतंकवाद्यांचं बॅनर झळकवलं जातं, या देशामध्ये राहून ज्या लोकांनी आमच्यावर आक्रमण केलं असे मोहम्मद गझनी, मोहम्मद घुरी यांना आदर्श दाखवलं जातं। हा देश कुणाकडे चाललेला आहे, कोणत्या वाटेला चाललेला आहे याचा विचार सुद्धा
सरकारने आणि पोलीस प्रशासनाने केला पाहिजे। हे भारतीय लोकांचं आंदोलन आहे। आज पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन आहे। हा हिंदू समाजाचा, भारतीय लोकांचा संताप आता शासनाने प्रशासनाने पाहू नये आणि म्हणून हा आमचा पहिला टप्पा म्हणून धरणे आंदोलन आहे। जर 15 दिवसामध्ये कोणी तपास अधिकारी असतील, आमची त्यांना विनंती आहे की हा तपास लवकरात लवकर पूर्ण करा। जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, हा व्हिडिओ कोणी हिंदू बांधवांनी व्हायरल केलेला नाही। हा त्या भागातल्या अनीस नावाच्या, जमदार नावाच्या सोशल मीडियावर, फेसबुकवर व्हायरल झालेला आहे। त्याची सुद्धा तपासणी केली पाहिजे। कोणी हिंदूंनी केला असता तर नक्कीच त्याच्यामध्ये छेडछाड झालेला असा आरोप झाला असता, परंतु ज्या व्यक्तीने हा स्टेटस ठेवला, जो व्हिडिओ ठेवला, जो फेसबुकवर टाकला, तो व्यक्ती सुद्धा मुस्लिमच आहे। आणि हे आंदोलन हिंदू मुस्लिम नाही आहे, हे देशाच्या एकतेचं प्रमाण आहे, हे भारताचं प्रमाण आहे। आणि जिथे जिथे पाकिस्तानचे विजयाचे नारे लागतील तिथं बजरंग दल हे 100% त्याला विरोध करणार आहे। अशा माथेफिरू लोकांना शासन झालं पाहिजे। म्हणून आमची पोलिसांना पुन्हा विनंती आहे की तपास लवकर करा, फॉरेन्सिक अहवाल लवकर बोलवा। रितसर आपण तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे, त्या गुन्ह्यामध्येच देशद्रोहाचा कलम वाढवा। हिंदू समाजाच्या, भारतीय लोकांच्या कुठेही शांततेचा अंत आता आपण पाहू नका। हे जे आंदोलन आहे, एकीकडे सांगितलं संचेतींनी की छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाळगडचा जो किल्ला आहे, या किल्ल्याचं अतिक्रमण पाडल्यानंतर ज्या पद्धतीने काही राजकीय लोक स्टेटमेंट करतात, त्याच्यापेक्षाही मोठं हे धर्माचं वरती उडून हा देश आपला आहे आणि म्हणून हा देशाचा अपमान आहे। सर्व समाजांनी, सगळ्या पक्षांनी येऊन एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे। हा देशाचा प्रश्न आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।